भोपाळ उज्जैन पॅसेंजरमध्ये आज सकाळी 10च्या सुमारास बॉम्बस्फोट झालाय। मध्य प्रदेशातल्या शाजापूर जवळ ही घटना घडली। या स्फोटामध्ये 6 प्रवासी जखमी झालेत। जखमी प्रवाशांवर काला पीपल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत, तर डॉक्टरांची एक टीम घटनास्थळी रवाना सुद्धा झाली आहे। दरम्यान या स्फोटाचं कारण हे अजूनही स्पष्ट झालं नाहीये। देखिए, जो ब्लास्ट हुआ है इसमें सभी अधिकारी मौके पे पहुंच रहे हैं। जो जानकारी है उसमें 9 लोग घायल हुए हैं, 2 लोग गंभीर हैं और ब्लास्ट है। अब ये प्लान्ड है कि कोई लेके जा रहा था, ये जांच से स्पष्ट होगा, पर ब्लास्ट है और उसमें जो गन पाउडर की स्मेल है। आणि याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमचे रिपोर्टर सुमेध बनसोड आता आपल्यासोबत आहे। सुमेध, नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? जसं आपण बघतोय की 6 प्रवासी आतापर्यंत जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या स्फोटामागचं नेमकं कारण हे स्पष्ट झालंय का? प्राथमिक माहिती मिळते गन पावडर ह्या सगळ्या बाबतीमधून समोर आलेला आहे। त्यामुळे हा एक प्लॅन्ड बॉम्ब स्फोट असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातो। गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने दहशतवादी संघटनांकडून रेल्वे ट्रॅक म्हणून किंवा रेल्वेच्या दृष्टिकोनातून जेव्हा टार्गेट केलं जात आहे, तसा हा एक प्रयत्न आहे का या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत। या सगळ्या बाबीमध्ये भोपाळ उज्जैन जी शहापूर जवळ हा जो घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास 9 जे आहे प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। जे प्रवासी किरकोळ जखमी आहेत त्यांना 25,000 रुपये आणि जे गंभीर जखमी आहे त्यांना 50,000 रुपये देण्याचं मध्य प्रदेश शासनाने जाहीर केलेलं आहे। सध्या तरी तपास हे करतात आहे आणि ज्या पद्धतीने हा स्फोट घडलेला आहे त्यामुळे NIA ची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन सविस्तर तपास करण्याची शक्यता वर्तवली जाते। नुकताच तरी स्थानिक प्रशासन तिथे पोहोचलेलं आणि त्यांच्याकडनं प्राथमिक स्तरावरचा तपास सुरू झालेला आहे। रचना, अगदी थँक्यू सुमेध या सविस्तर अपडेट्स बद्दल।